बाप मसना गेला हो, देखत देखत ना तू पळतो तोही तैसा झाला, देखत देखत ना तू पळतो तोही तैसा झाला, ओटा सावध व्हा पाटी भय आले मोठे. साधू संतांनी आपल्याला सावध केलं, बाबा हो अरे आजा गेला पंजा गेला, काय घेऊन गेलाय? आपल्या गावातला एखादा माणूस सांगा ज्यानं मुंबईला घर बांधलं, पुण्याला घर बांधलं, आहे की नाही, मोठ्या मोठ्या गाड्या घेतल्या, आणि गाड्या घेतल्यानंतर तो म्हणाला महाराज अहो एवढी श्रीमंती कमवली, एवढी श्रीमंती कमवली, या माझ्यासारखा श्रीमंत या चिंचलवाडीमध्ये कोणीच नाही, मग आता मला हे सगळं घेऊन जायचंय, जाता येतंय का? जाता येतंय का? झोपलेली आजी येतंय का? नाही जाता येतंय का? नाही दादा. म्हणून लक्ष द्या, कितीही काही केलं तरी सुद्धा सगळं इथेच ठेवून जावं लागतं, म्हणून अहंकार करू नका. बघा एखादा म्हणत असेल मी श्रीमंत आहे, दादा एवढा तरी श्रीमंत नसतील तू की माझ्या राजा रावणासारखं. किती श्रीमंती होती राजा रावणाकडे माहिती आहे का? किती श्रीमंती होती, परंतु पहा त्या रावणा कैसे झाले वासनीच्या संगे नको जाऊ मना, पहा त्या रावणा कैसे झाले. म्हणून साधू संत आपल्याला सांगतात बाबा आपलं कल्याण करून घ्यायचं असेल तर विचार करावा. कोणता विचार करावा? अभंगाचं प्रथम चरण.